बॉलर अरे मॅच थांबव बिल्ली बाउडिंग अरे लाईट आली साऊंड चालू वर घ्या आधी झोकला का कुठं बघता रे कुठे गेलं साऊंड होलं हॅलो हॅलो हा हॅलो माय टेस्टिंग 1 2 3 6 1 2 3 6 ए नरसळ्या बाजूला हो की रे कोणी का आपलं ए हुंडोळ्या तर बाजूला कारण इकडे काय मध्ये मध्ये तुझ्या बाबाचं गड्ड पुरलंय होती रे पुन्हा ठोकले मंगेश मोहिते पाटील तर लोड शेडिंगच्या लांबलचक व्यक्तीनंतर इथं उपस्थित क्रिकेट रसिकांचं नेत्यांचं बंडरोंचं आणि बोरट्या चोरांचं बिटरगावच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या बिटरगाव प्रीमियर लीग मध्ये बिटरगाव ग्रामपंचायत व मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. हाड म्हणलं तर पुत्र हाड टाकून देतो तोंडातलं पण मंगेश मोहिते पाटील आपली बॅट सोडलं काही तयार नाहीत. प्रशांत काळे कोटा असतील त्यांनी ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. प्रथम विजेते संघास 11,111 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. ते तालुक्याचे भाग्य विधाते आमचे लाडके नेते आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन बिटरगावचे सुपुत्र माननीय तात्यासाहेब पाटील यांच्याकडून आणि 7,777 रुपयांचं दुसरं पारितोषिक ठेवण्यात आलेले ते आमच्या गावचे देशी दारूचे विक्रेते आणि प्रतिष्ठित नागरिक छगन चौधरी यांच्याकडून. मंगेश मोहिते पाटील हे हाणामारी करण्यात ते अत्यंत तरबेज आहेत आणि तरबेज असले तरी अशी कामगिरी त्यांना फारशी करता आलेली नाही. 27 चेंडूत 45 धावांची गरज असताना वारंवार हुकलेत मंगेश मोहिते पाटील. खंड भारी यांनी उड्या मारी मारण्याची वेळ स्वतःवर आली आहे. अरे कसलं फास्ट टाकता हा नाही तर येतोय का? अरे नुसतं बोलायला बॅट लागे ना मला जगून तर काय खेळतो म्हणलं चांगलं खेळ ना आता त्याला खेळता येते माहित नाही तुम्हाला. मग नीट खेळ रे मग नीट खेळ. तू बघतोय का बॉल बघायचं बॅट नगर फिरू. तू आता बघ शिक्षक मारतो मला कुठं हा घडला तुला लास्ट बॉल हाणं तू तुझी कशी झक मार कुठे गेले ती पारशी फुकलेले. मंगेशने जर षटकार मारला तर या ठिकाणी त्यांना 101 रुपयाचं रोख बक्षीस जाहीर केले. ते आमचे उगवते नेतृत्व आणि प्रगतशील बागायतदार नागेशदादा जांजुरे यांनी आणि बाळासाहेब बनसोडे यांनी जर षटकार मारला तर त्यांना मंडळाच्या वतीनं 3 चाकी सायकल पिचवर आणून देण्यात येईल. 11,000 जितने का छोड़ के मौका आपणीच संकू दे के धोका. कॅप्टन कुठे गेलाय नेमका? वर्षाला बघितलं नाही बघितलं. प्रैक्टिस पे ध्यान देना चाहिए और कैप्टन ने अपने संघ को ऐसा वारियर नहीं छोड़ना चाहिए और कुछ नहीं जमया तो इधर का गोंधल बंद करना चाहिए. आम तो बिल्ली बाउंडिंग देव बिल्ली बाउंडिंग असून दे बिल्ली बाउंडिंग म्हणा. बिल्ली असून तरी काय करून डोरं सोडून खेळत बसते बाई. हा 2 लेकरांचा बाबी लाजा नसल्यामध्ये काम धंदे सोडून खेळत बसत्यात. आणि लाव का न ग हा पसते मी नाही लाव की हापूस मी लाव. परश्या काम करा
आणि गागा नीट लाव की अवघडेला कॅप्टनला का तू कॅप्टनला पाणी बिणी पिऊ देशील का नाही मग गेली ती चल तुला काय देत पाणी नव्हतं पहिला ओपनिंगला जा म्हणलं तू कुठे गेलता काय 7-8 झालं मग गेला बळच झोपला काय हलग्या वाजवा हलग्या गावचं युवा नेतृत्व घाणे वाघ म्हणून पंचक्रोशीत ज्याची ख्याती आहे असे आमच्या मंडळाचे आनंदस्तंभ महाराष्ट्राचं भविष्य प्रिन्सदादा पाटील यांचं आगमन मैदानात झालेलं आहे काय अजून त्यांचं स्वागत करावं आणि आबांना मी विनंती करतोय की पॅव्हलियन मध्ये त्यांनी यावं शिडीवरून चढून यावं हे शिडी धरायला पॅव्हलियन मध्ये येऊन आपलं स्थान ग्रहण करावं दादांचं स्वागत करावं टाळ्या वाजवून पिटरगाव यांच्यातील हा चुरशीचा फायनलचा सामना होतोय आणि पॅडबॉल 10 रुपयाचा आधी उपस्थिती अचानक या ठिकाणी प्रशांत काळेचं आगमन झालेलं आहे लेट आहे सरला का सर परशे आपली सगळी इज्जत तुझ्या हातात आहे चौकार तरी मार जिंकतो जा आपण तुला काळजी करू हाय मी जा हाय पिटरगावचे दोन्ही एक अष्टपैलू खेळाडू प्रशांत काळे बघूया आपल्या संघासाठी कसा खेळ करतायत ते आमच्या गेमच्या हलग्या बिली बावडी यांच्या खास शैलीत चौका बघतो त्या रागानं सत्कार मारला वाघानं एक नंबर संघात जुळला बाळूवंशी खूप झालेले दिसत आहेत प्रशांत काळे यांनी सुंदर फटकेबाजी करत विजयच्या तोंडावर ठेवले आपल्या संघाला 2 चेंडू 4 धावा बघूया प्रशांत काळे स्ट्राईकला आहेत हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला अशी परिस्थिती आणि 1 नंबर षटकार गोरबाची आणि सामना जिंकला आहे तो आजचा संघ पिटरगाव पहिल्यांदा विजयी संघ ठरण्याचा मान मिळाला पिटरगावनं आणि यासाठी आपण सगळे टाळावून पिटरगावच्या जास्त संघाचं कौतुक करावं ट्रॉफी घेत आहेत ट्रॉफी द्यावी आणि तात्यासाहेबांच्या या ठिकाणी आगमन होत आहे रघुकुलगीत सदाचल आहे प्राण जे आहे पण वचन जे आहे म्हणल्याप्रमाणे तात्यासाहेबांनी आपल्या शब्दाला जागून या ठिकाणी अत्यंत धडाकेबाजी एंट्री केली आहे तात्यासोबत आपले परमपूज्य सिद्धहस्त मैथुरानंद महाराज सुद्धा या ठिकाणी आले आहेत तालुक्यातील बाकीचे सगळे नेते झाडून लावणी महोत्सवाला हजेरी लावण्यासाठी गेले असले तरी तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद वाटतोय अभिमान वाटतोय तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यासाठी लावणी महोत्सवाला जायचं तात्याने टाळलं एवढ्या मोठ्या मनाचा हा माणूस आहे तालुक्यातील विजेत्या संघाचे कप्तान प्रशांत काळे यांना स्टेजवर बोलावतो त्यांचं ट्रॉफी देऊन त्यांनी कौतुक करावं व्यासपीठावर उपस्थित परमपूज्य मिथुनानंद महाराज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सोनलताई आणि खेळाडू मित्रांनो आज या ठिकाणी राजकीय व्यासपीठ नाही याची आम्हाला जाणीव परंतु या ठिकाणी आमच्या सातपुते सरांनी जो उल्लेख केला तुम्हाला सांगतो ज्या सदिच्छा दिल्या त्या सदिच्छांची गरज आम्हाला नसून आमच्या विरोधाकांना ट्रॉफी ना परगी द्या हळू बोल केला का ऐकू चल तिकडे काय म्हणतो ती काय नाही पुढे म्हणते तुला बड्या बड्या बातान ढुंगान घातायला
तुम्हाला एक गोष्ट इथं आवर्जून सांगतो का येत्या विधानसभेत विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याबगर राहणार नाही. कुणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे समजा तालुक्याला माहिती. अहो तालुका सांभाळायचा राहू द्या, आधी आपल्या बायका सांभाळा म्हणावं यांना. आत्ताच मला तुझी आठवण येत होती. मला पण तुझी लय 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 आठवण येत होती. आरची घरची होती का आरची? गप्पे तुझं कशाला बी घाबरतो, नाही कोण उठत. हळूहळू आरची घरची. झोपलेत सगळी गप, नाही कोण उठत, झोपलेत सगळी. मला एक पप्पी दे ना. काय? पप्पी किस दे ना. आरची घरची होती की. चुप आहे. आरची घरची. चुप. आरची घरची होती. उठवलं तर खरं घरची उठत्यान घरची उठत्यान म्हणते. हलवून उठव की त्याला. ए भैया उठ भैया. इळभर कुठं कुत्री मारत फिरत असते कोणच ठो. तुला कस काय असली चांगली स्वप्न वाटते ती? तुला का रात्र दिवस नसतो असला चांगला विचार करत असतो. मला नाही लागा तुझ्यासारखी चांगली स्वप्न वाटत कधी. रात्री काय म्हणतो तर झोपीत. अभ्यासाकडे ध्यान द्या, काहीतरी सावलीत ती नोकरी बघा. आमच्यासारखी झक नका मारू. साबण घेतो रे. इथं काय करताय? तुझीच वाट पाहत होतो. अरे नींद नहीं आती है रात में. अय मंग्या उभार. निक्की निघा बाहेर. ए रताळ्या निक्की बाहेर. आता काय बाहेर बिराय का काय? सर केला का तू तर काम की? अय मराठीत सांगितलेलं कळतं का तुला? इंग्लिश मध्ये सांगू? अय खुळखुळ्या बाहेर. निघतो.
छाती फाटली वाटतं आरची. माझी मी कापडा आण रे. ए सपने उतर गया आता हिरीत. एक्सप्रेस थांब. चाललाय पुढे. मागे मागो मागे आलाय साबण लावून तोंडाला. मागे साबण लावून लपलो होतो वाटतं. थांब की पाहू आपण. झालं की पाहू. दगड तस का करते रे? काय झालं पिता मंग्याची हिरवी गेल तू पवायला आंघोळ करायला. पवाय गेल तू. काय झालं रे सकाळ सकाळ? घरी साबण लावून इकडे पळा आलं काय? तिकडून आले आरची लागा मला काढलं बाहेर हाकलून. अरे लांगडा काय ऐकू आहे ना मला. लंगडा असं काय करते रे? काय चावलं बिवलं काय त्याला? ऐकत नाही ना तुम्हाला? काय म्हटलं रे? तिथं आरची आली, आरची. आरची हिरव सगळे पोरं फिरत आणून लावले ती मला बी हाकलले आरचीन लागा. याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग. रस येऊ साथ येई कस्तुरीचा चाखलं या वार वाड लागलं ग. चांग भासत दिसाच मावळायला लागलं. आस लागली मनात कळवायला लागलं. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग. वास येऊ साथ येई कस्तुरीचा चाखलं या वार गोड लागलं ग. सांगवाना बोलवाना मन झुरतया दुरून. पळतया कळतया वळतय माग फिरून. सजलं ग धजलं ग लाज काजला सारलं. येंधळ हे गोंधळलं लाड लाड गेलं हरून. भाळलं असं उरात पळवायला लागलं. ते ओढ लागली मनात चळवायला लागलं. याड लागलं याड लागलं.
सारीच्या लाडक्या आधी निघ बाहेर. बाईकच नव्हतं बघितलं नाही मी. बरं डोळा झाकून पडला रे हिरीत. आता बघितलं ना. बाहेर. सुलगन उलगन जाळ्यातल्या आतला दुःख नाही देखन ग एकलच हाय साथीला काजळीला उजळाला पाजळून ह्या वातीला चांदणीला आवतान धाड तू या रोज रातीला झोप लागना सपान जागवायला लागलं पाखरू कसं भार पांघरायला लागलं आयला हिच्या मोहर तर माधुरी फिकी वाटेल लागा. बया हळू पडा बिडायचं नाही. कशाला आणते असलं बोल. आली स्वप्न आत्ताच आले. माझं नाव सलीम शेख. मला गाड्या चालवायला आवडतात आणि मी गॅरेज मध्ये काम करतो. बघा या आदर्श जरा काम करून शिकतोय. माझं नाव अर्चना पाटील. मला 12वीला 55%. मला पोहायला आवडतं. पिक्चर बघायला आवडतो. बुलेट बी चालवायला आवडती. अजून काय बया मला काय माहिती तुला काय आवडतं काय असतं बया. बस एवढंच. थँक्यू. माझं नाव प्रदीप बनसोडे. मला वाचायला आवडतं. खरंच आवडतं आयुष्यपत सर. आणि 12वीला मला सर त्यांच्या कर नाही सांगितलं. अरे जरा खाल्ल्या का सांग की सगळ्या वर्गाला ऐकू गेलं पाहिजे. 36. सर माझं नाव प्रशांत काळे. मला पण वाचायला आवडतं. नाही मला खरंच वाचायला आवडतं. आणि मला कविता लिहायला का आवडते. क्रिकेट खेळायला का आवडतं. आणि पवायला पण आवडतं. आणि 12वीला का ना मला 72% मार्क आहेत. किती 72? अरे हळू बोल. याला तर 72 आहेत की. इथेच ना त्या दिवशी हिरीत पडलेलं. हे तर हुशार आहे की. कोण सांगितलेलं असलं सॉंग आलेलं. समजे बघायला भकाव का तोंडाकडे आरचे. पुन्हा कधी बसणार नाही तुझ्या संग मी आता. मग इकडे रा गाडी चालवायची. गाडी चालवायची. त्याला येतंय का. परश्या जा की का जाऊ मी. काय बघ तुझा सर चालू करतोय. याला येतंय. पडेल गाडी. लय जबरदस्त बसलेला. नात खळत बसलेला केक.
कुणाला विचारून घेऊन येईल ती बुलेट? आता कुठं रोज नेते रे मी? मला जायचं होतं की बाहेर. लय कामाला जातो रे तू. परत माझ्या गाडीला हातच लावून बघ, तुला दाखवतो मग मी. एक दिवस नेलं म्हणून काय झालं रे? एवढी घाई झाली तर ट्रॅक्टर घेऊन जायचा की. ट्रॅक्टर घेऊन जातात का? जेव्हा आपण नेलता ट्रॅक्टर. ए चावी इकडे. काय पाहिजे? गुटखा द्या गुटखा. किती? 2. हो टाक तोंडात. उद्याचं कॉलेज उद्या जाऊ. दुकानावर कोण सांगणार बरं? गॅरेजवर आबा सांगत्या. बघ नाही तर परत शिव द्यायचा उद्या नाव. परश्या अर्जुनाला लागणार बरं का? तिने जर घरी सांगितलं ना जिथंच गाड द्या तुला. गाडू दी तुझ्यासारखा असं गुटखा खाऊन मारण्यापेक्षा त्या आरच्या प्रेमात जीव गेलेला बरा. तुला चांगलं सांगितलं आमचा टांगा पलटी करतो लागतो तर. परश्या तुला भीती वाटत नाही खरं? म्हणजे तुझ्याकडे बघायला म्हणून तर अंगावर काटेतला. माझ्या पण अंगावर काटत बरं का आरचे बघितल्यावर, पण वेगळ्याच प्रकारचा. वेगळ्या प्रकारचा. नाराने बिघडलं लंगड पण. मान मोडल भास्कर. काय मागापासून तोंडाकडे बघत होतं काय माहिती का? कसली रागण बघते का तू आपल्याकडे इकडे यायला लागली. गप्प बरा. काय बघतोय रे? कुठं काय खो खो बघतोय? खो खो मगापासून डोळ्यापासून बघतोय की माझ्याकडे. तुला कसं कळलं तुझ्याकडेच बघतोय म्हणून? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तूच कशाला बघते? तूच नोकी बघू मग. मी बघीन नाही तर काय पण करीन. मी पण बघीन नाही तर काही करेल. तुला नसलं आवडतं नको बघू. मी कुठं म्हणलं मला नाही आवडत. अरे तुला काय झालं? ती काय म्हणली कळलं का? काय म्हणली? ती म्हणली मला तर कुठं आवडत म्हणजे तू तिला आवड तुला काय? गप्पला का लांगड्या काय बी नाही बडबड करू. लगा मी पायाने जरी लांगडा असलो तर कानाला का लय सरळ आहे परशाला का? ऐकला का? शपथ खरं तशीच म्हणली ना. म्हणते लंगडे. गप्पला का लावशील आम्हाला जाणार तू. चल आय आय एल अभी तर त्याला हा सर्च कर. एंटर. आयला ह्यात तर बसते का अर्चना पाटील केला. आपली आरची का होणार कुठं? खाली खाली घे खाली घे बरं. खूप नटा झाले ते. लगा तुला जेवढं सांगितलं तेवढं बघ. नाट्य बघतोय. नाही लगा ह्याच्यात
नाही लागा नसेल आरची नसेलच फेसबुकवर नसेल आरची आता रे सपनी असेल घर सपनी आरची लाईन दिली असं वाटतंय बरं का पण तिने जर घरी सांगितलं ना तर आपलं काहीच खरं नाही मला जगून काय उपयोग माझं तर लागलंच काय असतं कुठे सपनी आणि कुठे मी नुसतं वेळ लागत आहे जाऊ दे याडबीड लागलं काय नमस्कार नमस्कार म्हणलं नमस्कार नमस्कार. ए चला जिंदगी की हेरी ते हर के बाद जीते चला काय बाया माझ झालं पटांग पर तुझं वेगळं आहे का तुझं काम होत असतं अरे आरची तुला नाही म्हणतच नसती तू लिहून घे वाटलं तर माझ्याकडून लाव आता आला विधानाला लका ती कसली बघते ह्याच्याकडे लका जाऊ दे आपण चिठ्ठी देऊन टाकू बघू उजळ देतो उजळ अर्पण द्यायची का चिठ्ठी अजून जोरात करून खाऊन पिऊन मिळालं काय खाल्लंय तुझ्यासाठी झालोय बघ खाऊन बास मन केलं तुपासाठी वस्तू काही पळायला का परश्या आजची ताई परशाने तुला चिठ्ठी दिली. चिठ्ठी त्याला म्हणा मलाच का दिली जा
चिठ्ठी मलाच का दिली मी? वर्षा म्हटला मला तू आवडते म्हणजे त्याला तू आवडते म्हणून त्याने तुला चिठ्ठी दिली. आजची टाइम मधली मीच का तुला आवडते? त्याने तुला चिठ्ठी दिली कारण म्हणून त्याला तू आवडती, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून त्याने तुला चिठ्ठी दिली. झालं का? आरशी ताई म्हटली मी चिठ्ठी नाही घेतली तर काय करशील? तुला चिठ्ठी घ्यायची का नाही? आता का बाया त्याला काय झालं? कारण नाही घेतलं काय करशील? पळायला कसं चालते नको. आज का नाही वर्गात आपल्याला चिठ्ठी कशी लिहायची मला शिकवणार सर. हाऊ टू रायटिंग लेटर. चिठ्ठी लिहायला लय कौशल्याची गोष्ट आहे बरं का. लय अवघड असते चिठ्ठी लिहिणं. अरे अवघड असलं म्हणजे काय चिठ्ठी लिहायची नसते काय. मनात येईल ती भावना व्यक्त करणं लय महत्वाचं आहे का ना वर्षा? तुम्हाला माहित आहे बरं शिवाजी महाराजाच्या काळापासून लोक एकमेकांना चिठ्ठी पाठवायची. अरे ही तर काहीच नाही. अश्मीबाईच्या काळात कबूतर चिठ्ठ्या घेऊन जायचे. कबूतर घोटाळा बी करू शकते ती बरं का. चुकीच्या माणसाला चिठ्ठी लिहून देऊ शकते ती. परश्या अरे तुझ्या मामाची चिठ्ठीच काय झालं रे? कसली चिठ्ठी? अरे तुझ्या मामाची चिठ्ठी ना ती रे. चिठ्ठी म्हण. चिठ्ठी कुठल्या मामाची? तुला काय 5-50 मामा आहे. तुम्हाला नाही ते वापे मामाची चिठ्ठी यायची मला. बरं मिळाली. हा त्याचं काय? नाही म्हणत नव्हतं. आरची होती ती म्हणून म्हणतो. मला काय माहिती लागा. तू का अचानक घेऊन काय म्हणतोय? चल मी करतो बरोबर. चल काय? हाय चल करतो बरोबर. तुझं आरची पैसे कुठं? आरची पैसे तिथे. चल तू घे जावा मी हाय. चल बाय परश्या मामाची. जाऊ दे. आरचे काय भाऊ द्याय ना आपल्याला. त्याला आता आम्ही काय करावं. चिठ्ठी जाऊ ती. तुला काय करायचं? परश्या चिठ्ठी जाऊ. मग तुला काय करायचंय? आरची माझ्या मामाची पोरगी असेल मग. मला जर तिकडे बघितलं ना कमरातच मोडतो तुला. ए झाला का शान आहे. जाऊ दिला मग. सर ये लाकडे. मग अंगाला हात लावून लावला. मग अंगाला हात लावून सांगते होतेस तुला. लावला. मग पुढे काढील तुला. मागे सोडतो नीट सांगतो मागे नीट सांगतो मागे तुम्हाला काय मागे ए मागे सोड तुझे आता सोड मागे सर मागे सोड त्याला. अरे तुला मराठीत सांगितलेलं कळतं का? त्या इंग्लिश मध्ये सांगू? सोड. वाचला तो आता पुन्हा तुला धावतो. मग इकडे रे.
तू पुन्हा त्याला हत्तर लावून बघ. नाही तुझं थोबड फोडलं तर नावाची आरची नाही. तुला काय करायचं आरचे? मला काय करायचंय? तू पुन्हा त्याला हत्तर लावून बघ की. मला काय करायचंय सांगते इंग्लिश मधनं. हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली. सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली. हे गजर झाला दारी साजनाची स्वारी. साजनाची स्वारी आली लाज गाली आली. जपून होत ठेवलं मन हे कधीच नाही झुरलं. उधळलं ग समद बाई हातात नाही उरलं. जीव जडला पर नाही नजरला कळलं. किती नडलं जिकिरीन मागना सरलं. आताच बया का मन झालं धुंद माझिंद ललकारी ग फिरतीचा गंध आनंद नवलाई ग लागली ओढा लागली ओढा मध्ये नाही बाळ सतबून झालं समद सवाळ लागलं सजनीला सज
पोटात दुखते घरी जाऊ का सर ह्याच्याने पोटात दुखते त्याला घेऊन जातो मी. हा ठीक आहे. सर आणि चले पोटात दुखायला लागलंय. माझ्या कुठं पोटात दुखत. तुझ्याकडे बघत होती काय मग काय तरी आयुष्य आणि एक टक लावूनच असं असंच बहुतेक टक लावून असं नजर पाड नव्हती काय मला लाज वाटायला बघा. अरे ती काळ्या चिमण्याची राग टाकल्यागत बघत होती पाय होतला आम्ही आज कॉलेजला मग काय तरी लय जवळ बहुती अशी टक लावून बहुती माहिती असं नजर खाली नव्हती पडत. कसली नजरच पाडली नाही. उठून आलो आम्ही म्हणलं माझ्या पोटात दुखायला काय सांगायचं ना. कसं आहे आता बरं आहे का? होय ग बाई बरं आहे. भया अर्चे कशाला थांबली तो? अयो आत्या म्हणते ती तुला. आरची आली आरची बायची मी ट्रॅक्टर घेऊन आली. तू पाटलाचीच ना? हा अर्चना आहे मी पाटलाचीच. बंगल्यावर टायली सोडली ट्रॅक्टरचं तोंड घेऊन आणि मी थेट शेतात जाणार आहे. होय का? हा भया तर गड्यावानी ट्रॅक्टर चालवती. हा चालवते की ट्रॅक्टर मी. बुलेट बी चालवती. आता इथनं थेट शेतात जाणार आहे. चांगले. पाणी आहे का प्यायला? पाणी? हा ये पाणी आण ग. एवढ्या उन्हात अन्नाची भांडी घासताय? सकाळपासून अय तुम्हाला म्हणते ती. आणि प्यायचं का पाणी? न ग पी तूच. चल लवकर. पागल जायला आरची संपलं आरचीच. चला येऊ का आत्या? आता इथनं थेट शेतात चालली मी. लय धाडशी आहे बया. नीट जा. हा एकटीच चालली आम्ही. होय का? हा येऊ का? नीट जा. हा चल लवकर आजी. येऊ का आत्या? अरे पण तिने आपल्याच बोलावलं असेल का? तुला काय ऐकलं बाग फिक आहे का रे? काय तिने काय तुझ्या नावाची निमंत्रण पत्रिका लिहायची होती काय? प्रशांत राणाती म्हणून. अरे ती घरामोहर येऊन म्हणली शेतात चालली शेतात चालली. सगळ्या गावाला ऐकू गेले. चल जाऊ बघू मोर्चावर काय असेल. जायचं चल 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 उठा उठा चल. खरंच बोला असेल का तिने? अरे चल बघू तरी आधी चल. उसात बोलून हाणाच नाही तर ऐक. काय आता रे? वाटच बघते रे. किती वेळ लावला र? इतका असतोय? हा हा तुलाच म्हणती या. हा हिला ओळखता का तुम्ही? ही आणि हा ओळखतो की. आणि ही ती बांगड्यावाल्या भाभीचा सल्ला का? हा ही सलीम. ह्याचं नाव काय? कोण? ही लंगड वय. लंगडा म्हणताय रे त्याला? त्याचं काय तर खरं नाव बी असेल की. हाय हाय
प्रदीप. किती चांगलं नाव आहे. लंगडा म्हणताय त्याला. त्याला जरा नावाने हाक मारत जावा की. चला मी तुम्हाला आमचं रान दाखवते. हे सगळं दिसतंय ना, हे सगळं आपलं शेत आहे. खोल वावरी जावर. इकडं ऊसाचं शेत आहे, पलीकडे केळीची बाग आहे. कामाच्या गडी नाही तिथं, सगळे वस्तीवर गेले जेवायला. आणि तू आम्हाला तिकडलं रान दाखव की. काय झालं? काय नाही आणि म्हणते इकडची दाखवते. मी कुठं म्हणले रे? जा जा आणि तिकडे बी सगळं आपलंच आहे, जा. काय बघतो? काय नाही. काय नाही मग मागापासून माझ्याकडे काय बघतोय टाकून? मला खरंच वाटत नाही. मी तर आलो तू माझ्या संग बोलते ती. खरं नाही वाटत काय झालं? खरंच आली. आयुष्य खरं वाटत आता नाही. नाही आता सटकला का तू? मला वाटलं नव्हतं आपण कधी असं भेटेल. अर्ची मला तुला आवडते. मला पण तो आवडतो. काय? मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू? आय लव्ह यू. तुझा नंबर दे की. हा आहे की, घे ना. 98 25 15 हा 47 48. चल बाय. बाय. सायलेंट उतरलं होतं ना सर. रेंज बिन फुल आहे घराला बघ. फुल रेंज याला का? परश्या आरतीचा फोन आला. फोन दे मला दे. फोन दे की मला. उचला का फोन? असाला फोन उचल की. कट झाला. तुला काय आखल्याचं भाग बी आहे का नाही? इतकं वेळाचं असतं तू. आता फोन नाही केल्यावर बघ किती इतक्या वेळ असतो. माहिती तू किती छान आहे ते. मला काय माहिती लागा इतक्या लवकर कट होईल म्हणून. आता फोन नको दे परत. तुला जाऊतोच. एक बेंच टाकायची अक्कल नाही. परशे 100% तारचीच बोल. हॅलो धरे ते बापाच फोन आहे. हॅलो हा लाता हा टेस्ट कर रहा हूं. परश्या आयुष्य जाऊ. हॅलो हारचे काय करतोय परश्या? कापासून वाट बघते फोनची. फोन का नाही उचलला? जेवली का? नाही जेवणार. नाही तुझ्या तुझ्यावर मी नाही जेवण. नाही तू मराठीत सांगितलं कळतं का इंग्लिश मध्ये सांग. आजी तू नुसतं जेवली का किती वेळा जेवते भेटते तर काय माहिती. नसते काय? अय्यो फोन बंद कर की. कलस काय झालं बघ रे. तुला काय आठवण भेटून येते नाही आमची. हो का? तुम्ही मरशील ना आम्हाला मारशील.
बसायचो वडिलांच्या हाताखाली कधी त्यांना मदत करायला. अरे परश्या, आम्हाला फोन दिला गिरायकाला फोन लावायचा मला. ए आमदार नाही तुला नाही माशात काय मास सापडण्यावर असते, कधी 5 किलो कधी 10 किलो. अरे बाबा तुला का कळालं ना, यार जर ये घेऊन. मला तर टाइमच टाइम कधी पण सांग. लय वेळ झालं वाट बघता काय? हा वाजव आत्ता चालू एवढं. अरे गुटखा बिटका खाल्ला काय तू? थोबरा भरलेला दिसते की सगळा थोबाडात. अरे गेला का काय तू गुटखा? गैरा टाकत गुटखा खात जाऊ नको का? तू खातो काय? नाही मी नाही खात. ए जा की तिकडे जाऊन तू पळ. खरं का? आयुष्यपत नाही खात. नाही हे खात नाही आम्ही दोघं बी कवाच खात नाही गुटखा. तुम्ही पुन्हा गुटखा खावा की. तुम्हाला सांगते मी इंग्लिश मधनं गुटखा खाल्ल्यावर काय होतं ती. ही की वाटते तू चढ अजून चढ की. नाही शेंडा तुटत. मला कशाला बसवलं असलं झाडा शेंडा तुटत. झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी. Bye.
सैराट झालं जी, सैराट झालं जी, सैराट झालं जी. नदीच्या काठी एक छोटं घर असायला पाहिजे. तो झुळझुळ वाहणारं पाणी, पुढं अंगणात मोठी बाग. मी कामाला जायचंय. मी स्वयंपाक करीन. मी राखण करून आहे. मी दारात उभा राहून तुझी वाट बघीन. सगळं काय मी सांगू. तुला काय आवडतं? मला तर फक्त तुझं आवडते. तुझं काय पण असतं. There are many revolutionary and modern poets in Marathi also. Dalit poet Namdev Dhasal and others were also modern poets. Keshav Sut was the first modern Marathi poet. केशव सुतांची मराठीमध्ये नवा शिपाई नावाची अतिशय सुंदर कविता आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा. फोनवर बोललो को? अरे फोनवर बोललो का ना? उठून उभा राहा. तुला कळत नाही फोनवर बोललो का म्हणलेलं? कुठल्या वर्गातला आहे तू? काय नाव आहे तुझं? नाव काय तुझं? प्रिन्स नाव आहे. कावटाईच तिवपट. म्हणून सरांना हाणत असते तो र. लाज वाटायला पाहिजे तुला. ए तू नको मला शहाणपण शिकू. बस तसंच नारसाळ्या. कधी सुधरत नसतो तू. अरे पठ्ठी डायरेक्ट कानाखालीच. आज गेलायला का तुम्ही तुमच्या? बस बाबा काय झालंय? बरं अरे सर या 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 बस. हे प्राचार्य आपल्या कॉलेजचे आणि हे साठे मराठी विषय सिनियर आहे आणि लोखंडे सर नवीन जॉईनिंग. यांचं आपल्या प्रिन्स जरा कन्फ्युजन झालं काल. आमच्या सुपुत्राला तुम्हाला सांगतो रागच कंट्रोल होत नाही. बोलतो मग
बरं का प्रिन्सिपल सर, यांच्या जरा ओळख करून दे पोरांबरोबर. म्हणजे कोण कुठे आहे, कसं आहे, कोण आहे, यांच्या बी लक्षात आहे. म्हणजे यांच्याकडून मी गपलत व्हायची ना. बर का सर, प्रिन्स दादाच्या वाढदिवसाचं वर्गणीच बघा स्टॉप कडनं आपल्या करतो. आवाज ते मला द्यायचे. अर्चे 3 दिवस झाले तुला भेटलो ना. 3च दिवस झाले, 3 वर्ष नाही. मला तर 1 मिनिट पण एका वर्षासारखं वाटायला लागलं. तुझी शपथ भेटायचं तुला. मला उद्या प्रिन्सच्या वाढदिवसाची पार्टी की तेव्हा ये भेटू. तुझ्या बंगल्यावर भेटायचं. मला किस देणार ना. तू ये मग बघू. मी सिरियसली म्हणते अर्चे. तू ये तर खरं, मग बघू आपण. अर्चे, हा 1 मिनिट. का बस जरा हुडकते तुला. कुणाला बोलायला लागली फोनवर? मैत्रिणीचा फोन होता. अजून किती मैत्रिणी आहेत ग तुला? जेव्हा बघावं तेव्हा फोनवर बोलत असती. पोरीची जातील एवढं नखरं बरं नाही तर. चल खाली. आले जा. जायचं पाटील. प्रदीप वहिनीने बोलायला आणल्यावर चल जाऊ देऊ दणका उठवून जाळंदर संकटच काढू. लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. अरे उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली. आता अधीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू मान आलो या. आणि उडतय बुंगट पडतय चिंगट रंगात आलं या. झालंय चिंग 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 चिंगट चिंग 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 चिंगट चिंग 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 चिंगट चिंग 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 झालं चिंग 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 चिंगट चिंग 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 चिंगट चिंग 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 चिंगट चिंग 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 चिंग. बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी निशल टाकून बोललं. आता उतावीळ झालो गुडगा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी निशेल टॅटून गोंधलं. हात भरून आलो या हात भरून आलो या लई दुरून आलो या आणि करून दाढी भारी परफ्यूम मारून आलो या. अग समजा परत आलंय जोरात रंगात आलो या. झालंय झिंग 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 झालंय झिंग 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 झिंग. समध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई. कधी बनणार तू राणी माझ्या लेकराची आई. समध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई. कधी म्हणणार तू राणी माझ्या लेकराची आई. आता तारट झालूया आता तारट झालूया
तुझ्या घरात आलो या लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलो या आगडींच्या जोरात टेकलो वारात दारात आलो या झालंय झिंग 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 कोणतं घर आहे? कोणतं घर आहे? कोणतं घर आहे? गावावर जोडायला लागला का रे? बोलव तुझ्या बापाला, बोलव. आवाज दे त्याच्या बापाला, आवाज दे त्याच्या बापाला. उद्याच्या उद्या गाव सोडायचं नाही तर कापून पिकीन उसा त्याला. काय झालं प्रिन्स दादा? काय चुकलं असेल पोराकडून तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं कर. तुझं पोर गोडा लागला आमच्यावर. मी त्याला इथं ठुत नाही. मी त्याला उद्याच्या उद्या करमाळ्याला पाठवतो. का बघतो? का बघतो? का बघतो? काय काय करतो रे? झालं करतो रे? कशाला मोठ्याच्या नादी लागत रे? दक्षाला नादी लागत रे? कशाला नादी लागत? जाऊ द्या. शिकून काय उपयोग आहे रे? सुखाने जगत गेल्या
जाऊ दे. काय नका. क्या भैया सब उल्टा चेन का वो प्रिंस मार डालेगा इसको. साले को भी लेके जाओ करमाड़े को. ये छोरे ने तो नक्को नक्को करके रखा है मेरे को. ए सालिया अब किधर जा रहे हैं? आए ना पैसे लेके आता. चल परशा, चल घरी जाऊन दे. चल घरी. कोळीव काय जागा द्यावा नको नि खोकीती. तारू तू नीट चली जा. मान देख लियो शिवकरांती. मी तर वैतागलो गड्या. बघ त्याच्यानं काय होतंय. लाल शेरा मारला दाखल्यावर. अशी काही गरज नव्हती लाल शेरा मारायची. चूक याची एकटीच आहे. पुरीची चूकच आहे ना. हे ती म्हणतील तसंच पूर्व दिशा असंच झालं बघा सरी. सगळं पाटलाचं राज्य आहे काय. झोपल्या तू तिच्या बरोबर दी सोडून. पाटलानं सोडलंय का आपल्याला पाठवायचं. होय सर. सर तुम्ही असं बोलताना असं वाटलं नव्हतं. आर्चर माझं प्रेम आहे. तुम्ही असं बोलताय लय वाईट वाटतंय मला. ए चले गॅरेज मध्ये कामाला आहेस ना. असले धंदे करतो. नीट शिक जरा. चांगलं शिकायचं सोडून नाही ते धंदे करता बघा. जाऊन दिला का परशा. आरची आठवण झाले. मी नाही का जगू शकत दिवशिवाय. मला नाही करमत यशू. तिले मोठ्या घराची लागा परशा. तिनं काय व्हायचं. ऐकलं का परशाला का नको जायला घराजवळ इतक्या. चल तू. ऐकलं का. चल तू फक्त माझ्यावर चल. ऐकला का परशा नको लागा जायला लागा. जीवच मारते लागा ती आपल्याला. मला आरशी लागतच बघू दे झाले. आपण म्हणलं की आपण ऐकला का चल का परत जाऊ करमाळ्याला. मी नाही लागा राहू शकते एकदाच भेटू तुला सगळं.
लय माणसं जमा झाली लागा परश्या. थांबते चाल मी तुझं ऐकला का परस ऐकला का पाऱ्या पडतो लागा तुझ्या ऐकला का चल का जीवच मारते लागा मला भेटतो तुला असं ते अरे आपल्याला मारते घरच्यांनी मारते लागा तू ऐकला का विचारा काही प्रश्न विचारायचा असतील विचारा. नाव काय? अर्चना. शिक्षण? शिक्षण सांग. आवडता छंद? बरं आला गाड्या येळवर. मला लय उशिरा कळलं लागा. अरे उन्हातानात लेकराला पाणी द्या. हो पण पाटीलच आहे. मग पाटला चाल लागत नाही का? नाही घेतो की मी. कोण पाहिजे तुला? तुझ्या पायात मार खाला परशाने होती का नाही तू बाहेर? ए म्हातारे तू का बस ए निघा बाहेर तुम्ही का निघ बाहेर तू. ए, सर निघा म्हातारे, बाहेर, निघ. सोड तिला, सर. दोघं बी निघा. सर. मी जाते निघून सर बसा तुम्ही कधी लावून थांबा तशा. हे तुझा आळापनं कुठे आहे? काय झालं राजू? उपट्या आधी सांग तुझा आळापनं कुठे आहे? मला नाही राहायचं त्या घरात. मला बी मारलंय हसुडानं. हर्षा मला तुझ्याशिवाय नाही करमत. हर्षा इथं नाही राहायचं. यो पग पडो. आपण जायचं कुठे? जा पुण्याला नाही तर मुंबईला. इकडे यायच नाही का परत? आणि पैसे? पैसे लय आहेत माझ्याकडे. आहेत. कुणी बघायच्या निघून जाऊ इथून आपण. चला पुढे. चल. पाटलाच्या सटवीनं पळवलंय पोराला. नीट बोल. राधे पोरं पत्र उचकटून गेली. अंबादास गेलाय हुडकत. परशा इकडे पुण्याला लागतेस तू पारूचा पोर घेणार? कोण मी? हा नाही पुढे म्हातारा बसाळ घसाळ काय ती? माझ्या आईचा चुलता येतो. माझ्या आईचं नाव पार बाय. चल पळ तू तिकडे काय
सगळीकडे पाहिजे वर्षा गाडी कुठे चालली हिच्या? कुठे चालली पीटर गावला बस कुठे पोरं नाही माहित नाही माहित काहीतरी सांगितलं असेल ना कुठे चालल्यात काय नाही ती काय नाहीत बोलली मी लय थोडा वेळ होती थोडा होता काहीतरी इशू झाला ना त्यांचा कोणचा आहे मित्राचा तू बघ ही काय साल्याच आहे की फोन बांगड्यावाल्या भाभीच्या पोराचा फोन बोलतेश हॅलो सालिया वातावरण कसं आहे तिकडं हॅलो कुठे तिच्या कुठं आहे रे तुम्ही शेतातच आहे का रे? शेतात नेमकं कुठं हॅलो मंग्या शेतात नेमकं कुठं रे आजच्या रात ऊसात थांबू ऊसात उद्या सकाळी बाहेर पडू चला ताडपत्री नीट उचलून बघ वर
काय करा मग तिकडे नाही तिकडं नाही. चल लवकर गाडी काढ. झक मारली ना मग तिकडे जाऊ. अरे इकडे या मोटरच्या बोटीत मोटरच्या बोटीत. शाहिद्या अरे मैं सलीम है सलीम सलीम अरे दरवाज्यात खोल. पण तुम्ही जाणार कुठं? बरं मानलं ह्या दोघांचं लफड आहे म्हणा अगर प्रेम आहे म्हणा. तुम्ही दोघं का म्हणून पळायला लागलाय? उगाचच दोस्ती म्हणून. हे बघ चालेल मेहमान आहे म्हणून म्हण अगर दोस्त आहे म्हणून म्हण. मी बी तुमच्या विश्वासाचा विश्वासघात करणार नाही. पिक्चर मध्ये आणि खऱ्यामध्ये लय फरक असतो का? या पुरीचा बाप काय सटर बटर आहे वय? लय दांडगा माणूस आहे तो. तुम्हाला कुठनं पण हुडकून काढणार. घरची शिकवतात काय तुम्ही करताय काय? मी नाश्ते जातो. तुम्ही दोघं जमा घरी. चला डोकं फिरलेगत करू नका का? लय बेकारी होईल. बघा बाबा सांगायचं तेवढं सांगितलंय. तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं ते.
तुझ्या घरी इज्जत पर्सन. कुठं जायचंय? कुठं नाही, इथं काय करताय? आत्याच्या इथे जायचंय. गाडीत बसा. सांगितलेलं कळतंय का? चल गाडीत बस. ए चल 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 चल. चल ए गिरे याला. चल त्याला गिरे. अर्चे, काय रे मग आता तू कागदावर सही केली ना? केली का? तुझ्यावर रेप केलाय आणि तुला किडनॅप केलंय आज तुझ्या सहीची केस ठोकली या परश्या बाळ्या त्यांच्या घरच्यांवर सगळ्यावर. काय पाहिजे तुला? ए अश्विनी अश्विनी तात्या साहेब बसा बसा तात्या. मी पळून नेलंय का बरं ना मी? ठीक आहे ठीक आहे बसा बसा काय केस टाकायची ना ती माझ्यावर टाकायची. सोडे. बसा बसा तात्या साहेब. मी पळून नेलंय ना मी. काय केस टाकायची ना ती माझ्यावर टाका. नाहीतर तू सोड. आबासाहेब आबासाहेब तुम्ही बसा बसा आबासाहेब बसा बस तुम्ही बसा. सोडायचं ना तुला? हो सोडतो म्हणलं ना, तुला ऐकायचं का? तुझी इच्छा आहे ना सोडायची. मी सोडतो. हो सोडतो बोललो ना. सोडणार सोडणार. अश्विनी सोडायला सांगते ना. तू बस त्यांची बाळा. काही चूक नाही. त्यांना मी पळून नेले सगळी माझी बसून चूक घे आहे. बस. ठीक आहे ठीक आहे लोक बघतात तात्या साहेब बसा बसा. सांगितलेलं कळतंय ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बस बाळा तू बस 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 तात्या. ठीक आहे बस 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 बस. आधी जास्त हो सगळ्यांना हो सोडा सोड आधी. हो सोडणार सोडणार सगळ्यांना. ऐकायचं का ना? तुझी इच्छा आहे ना सोडायची त्यांना? सोडा आधी त्यांना. हो सोडतो बोललो ना. बस बस बस. आधी त्यांना सोडा. हो सोडणार सोडणार सगळ्यांना. सोडे.